पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाची वर्षपूर्ती, सेवा सुशासनाचा मंत्र घेऊन मोदी सरकार बळकट आणि आत्मविश्वासाने कार्यरत. रालोआ सरकारनं गेल्या 11 वर्षात सुशासन आणि परिवर्तनावर लक्ष केंद्रित करून वेग, व्याप्ती आणि संवेदनशीलतेनं अभूतपूर्व बदल घडवून आणले. पंतप्रधानांचं प्रतिपादन. रालोआ सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या वर्षपूर्तीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. भाजपा मांडणार सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा. सरकारची ऐतिहासिक 11 वर्ष जनसेवेसाठी संकल्प, साधना आणि समर्पणाचा सुवर्ण काळ होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार. राज्यात आज तिथीनुसार 351वा शिवराज्याभिषेक दिन होतोय साजरा. शिवरायांना अभिवादन करत किल्ले, रायगडासह विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत शिवरायांच्या जीवनगौरवाचा अनुभव देणाऱ्या भारत गौरव पर्यटन रेल्वे गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला हिरवा झेंडा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास आणि समृद्ध वारसा जाणून घेण्यासाठी भारत गौरव पर्यटन रेल्वे महत्त्वाची ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. भारताची दहशतवादाविरोधातली भूमिका आणि पाकिस्तानचे दहशतवादाशी संबंध अधोरेखित करण्यासाठी परदेशी गेलेल्या 7ही शिष्टमंडळांना भारताच्या भूमिकेला पाठिंबा मिळवण्यात यश. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाच्या इमिग्रेशन धोरणावरून लॉस एंजेलिसमध्ये आंदोलनादरम्यान तणाव. दक्षिण गाझामधील खान युनुस बोगदा हल्ल्यात हमासचा वरिष्ठ नेता मोहम्मद सिन्वार हा ठार झाल्याचा इस्रायली लष्कराचा दावा. ठाण्यातील दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेतून काही प्रवासी रेल्वे मार्गावर पडले. 8 प्रवासी जखमी झाल्याची मध्य रेल्वेची. आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत यानिक सिन्नरवर मात करत कार्लोस अल्कराजनं पटकावलं पुरुष एकेरीचं विजेतेपद.